सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना वेग आलाय. असं असतानाच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या एका विधानामुळे पुन्हा एकदा भाजपा विरुद्ध शिंदे गट असा संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत. शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारा जिल्ह्याचं पालकमंत्री व्हावं अशी इच्छा जयकुमार गोरे यांनी बोलून दाखवली आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू झाली. यावर शिवेंद्रराजे भोसले आणि सातारचे सध्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई नेमकं काय म्हणालेत याबद्दल सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडीवरून जयकुमार गोरे आणि शंभूराज देसाई आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं होतं. अशातच पुन्हा एकदा जयकुमार गोरेंच्या पालकमंत्री पदाच्या एका विधानानं आता राजकीय वातावरण तापलंय. साताऱ्यात माझा त्रास तुम्हाला जास्त होत नाही, तर माझी इच्छा तुम्ही सातारचं पालकमंत्री व्हा. बातमी करतील, पण माझी तर मनापासूनची इच्छा आणि मी ही इच्छा व्यक्त साहेबांच्या जवळ पण केली होती. जे सुटी आम्ही दोघं मित्र आहोत आणि दोघं मिळून काम करतो आणि आम्ही दोघं भाग्यवान आहोत. बघा, एका जिल्ह्यामध्ये 2 मंत्री आणि दोघांनाही एवढी चांगली खाती मिळणं हे काय सहज शक्य होत नाही. दोघे आम्ही भाग्यवान आहे. 2025 मधील मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे लातूर तर जयकुमार गोरे यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्री पद देण्यात आलं होतं. साताऱ्याची जबाबदारी सध्या मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे आहे. गोरे यांच्या पालकमंत्री पदाच्या विधानावरती स्वतः शिवेंद्रराजे भोसले काय म्हणालेत ते पाहूयात. हा विषय इथला नाहीये आणि शेवटी काही हे विषय मुख्यमंत्र्यांना आता सगळीकडचे पालकमंत्री नेमून टाकलेले आहेत. आता काय कुठं बदल व्हायचा विषय नाहीच आहे. ते आता कसं आम्ही दोघं कार्यक्रमाला होतो, कार्यक्रमात आपलं भाषणात झालेला विषय तो. त्या संदर्भात आता जयकुमार गोरेंचं प्रेम तुमच्यावर जास्त होत चाललंय, नाही चर्चा सुरू झाल्या. त्यामुळे त्यांनी सांगितलं पालकमंत्री आता बदलावा आणि पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या ऐवजी मला साताऱ्याचं पालकमंत्री. मी आणि जयकुमार गोरे साहेब आम्ही एकत्रच आहोत, भाजपमध्ये आहोत, आमदार पण आहोत आणि प्रेम ओतू चाललंय असं आमच्या दोघांचा एकमेकावर पहिल्यापासून विश्वास होता आहे आणि आम्ही नक्कीच भाजपसाठी म्हणून आम्ही दोघंही काम करतोय. आमच्यावर जबाबदाऱ्या एवढ्या मोठ्या मुख्यमंत्र्यांनी दिल्यात. दरम्यान सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत सुरू असलेल्या चर्चेवर मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या वादावरही शंभूराज देसाई यांनी स्पष्टीकरण दिलंय. नाही, मी काय ऐकलं नाही. ग्रामीण विकास मंत्री यांचं काय वक्तव्य आहे ते ऐकतो, बघतो जरा काय बोलले ते. पण तुम्ही म्हणताय ते जर सत्य समजायचं झालं की तुम्ही काय म्हणला आता की त्यांनी शिवेंद्रराजे भोसले सातारचे पालकमंत्री व्हावेत असं वक्तव्य केलं असं तुम्ही म्हटलं. मी काय ऐकलेलं नाही. पालकमंत्री कुठल्या जिल्ह्याचा कोण असावा हा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही माननीय उपमुख्यमंत्र्यांचा आहे आणि त्यामुळं तिघांनी मिळून त्यावेळी निर्णय घेतला आणि माझ्याकडे सातारा जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे. आता हा निर्णय हे 3 जणच घेणार आहे, माननीय शिंदे साहेब, माननीय फडणवीस साहेब आणि माननीय सुनेत्रा वहिनी. त्यामुळं त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या अधिकार कक्षेत आपण काही वेगळं वक्तव्य करणं हे मला तरी उचित वाटत नाही, योग्य वाटत नाही. त्यामुळे या बाबतीतला निर्णय हे 3 जण घेतील आणि ते 3 जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. पण हे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवेळी काही जो वाद झाला होता किंवा त्याच्या वेळीच अजून देखील तुमच्या महायुतीमधला काय म्हणतात त्याच्या वादावर अजून पडदा पडलेला नाही असं वाटतं या सगळ्या वक्तव्यामुळे. माझ्यापुरतं म्हणाल तर जी काही चर्चा मला वाटतं त्याच्यानंतर लगेच अधिवेशन चालू होतं आणि अधिवेशनामध्ये माननीय फडणवीस साहेबांच्या अँटी चेंबरमध्ये साहेब, शिंदे साहेब, माननीय वहिनी, मी आणि माननीय मकरंद पाटील अशी आमची चर्चा झाली आणि जी काही चर्चेमध्ये त्यावेळी ठरलं ह्या गोष्टी काही अंतर्गत झालेल्या चर्चा उघड बोलायच्या नसतात. दरम्यान एकीकडे रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटलाय. 2 वर्षांनंतर अखेर रायगडच्या पालकमंत्री पदाची माळ शिंदे गटाच्या भरत गोगावलेंच्या गळ्यात पडली, तर दुसरीकडे मात्र साताऱ्याच्या पालकमंत्री पदावरून वेगळी चर्चा सुरू झाली. यामुळे आता पुढे काय राजकीय घडामोडी घडतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. या संदर्भातील अधिक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. त्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.